वगैरे द्याल का नाईट साठी? पण वेळेत वेळ काढायला लागेल मला, नाईट शिप आहे त्याच्यामुळे मला काय जमणार नाही. नमस्कार मंडळी, कसं आहे? तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललोय आपल्या काकाला गावाचं काम भेटलंय, नाला आणि रस्त्याचं काम भेटलंय. तर आमदार साहेबांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. तर त्यानिमित्ताने आम्ही छोटीशी पार्टी ठेवली काकाने. तर चला आता तिथे जाऊ आपण. काम चालले हल्ली काय नाती नावाचा ऍक्सिडेंट ना तो किती पाहिजे? 80 दे ना, टोपांशी जरासं पाणी तो बदलला. कला 15 रुपये कला रे कसला 20 घे जा. बापास नाही जाम पैसे दिले बघ. 5 रुपयाचा काय करशील हा बाबा? मग आजचा नियोजन कसं आहे? सोयबी आहे का ना? सोय ना 30 कोट सोयी करणार आहे. 12,000 देणार आपल्याला सगळ्याला. 30 बसला 12,000 देणार आहे का बाबा? मग कोणता आहे का बोल नाव बोलतो पुढे आरुची तिरंगे ना. फोटो हा मोठा फोटो लावले. मग तुझी पार्टी पाहिजे 30 बसला. सकाळपासून जाम कामा लावल्या. हे व्हिडिओ पण ना काढून देत कामा करताना का? तू बोलतोय नुसतं कामा करशील ना, दाखवशील. आता पाडगा आणशील तो पाडगा भात खायचे लायकीचा नाही काय? तुषार तू जेवशील का? नाही जेवू शकत. तर चला बाकीचा काय जेवायला आहे आता बघू. मस्त कसा गेलाय. आम्ही वाडा बघता हे कधी इथं पब्लिक खाली होतं ना, आम्ही 2-3 भाकरी खातो. एकच का? चला इथं बघा कशी डाल मस्त झाले. वाचले भारी. हे मुंडी बघा कशी निघले बाहेर. तुम्ही भाकरी घरची आणायच्या ती भाजायला दिल्या. भाकरी 150 आहेत आणि 10 किलो राईस. संतदा भाकरी पण दिला का पूजाला? काम 150 भाकरी. खरंच डेंजर काम. संतदा कसला मटन आहे? मुगलाई म्हणजे मुगलाई मटन बनवले. म्हणजे कसला? म्हणजे बकऱ्याचं मटन आहे बनवलेलं ना मुगलाई. असं म्हणजे ती तशी आहे काय बनवायची पद्धत? ते मुघल राज्याने ते बनवायचं. तो त्यांचा जो वंशज आहे का? म्हणजे तू मुघलांच्या राजांचा आहे तर बघू शकता. मुघलांचा राजा असं मुघलांच्या राहण्यानं याच्या हातात जेवायला लागायचं. काय बोलतो ते राजे? तुझ्या हातात जेवत काय? पेशवाई राजे हे काय? बघ राजाला जो जेवायला रांधायला जायचा. मुघलाई राजाला बोलतो मी जेवा बनवायला जायचो. मग कसं वाटतं आता मग तुला? जाता तुला येऊ दुपारचे 12:30 वाजल्या ना आत्मा मगाला थंडी वाजते. ताबा कशाला? मग इथं आजी राहून काय करायचा? नुसतं तोंड पुसतो तू काय? नवीन कपडे येते कालच शिवून येणार नासेन कोण. साडूला फसवला आणि दत्त जयंतीला न्याला ना तुला. 150 कुठं म्हणा तू एक डबा देतोस. सकाळी 300 रुपये देणार आहे. वरचं मी टाकीन काय नाही. टाइम 2 दिवस. मी काय बोलतो 30 तुझा बर्थडे आहे ना, मग तिथंच आम्हाला पार्टी दे ना. आमची बायला पैसे खर्च. पार्टी 30 बाबा देणार आहे ना. पण बाबा आम्हाला पण द्यायला लागतील 2-3 हजार. इकडे बघ देशील ना पैसाच ना बोलतो. आत्माराम बाकांनी जोर घेतले इकडे. नुसती डाल का? नुसती डाल कशी झाली? झाली ना? झाला काम हे भाकराम जा. असं नुसतं जोर घेतले. चला तर काय आता भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम पण होईल. कारण अरुण शेठ भगत पण आला तिथे. चला आता जाऊ, तुम्हाला दाखवतो आपण सर्व. काढ काढ करण्यात येत आहे. गणपती बाप्पा भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा जय असो.
पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी दादा रेड्डी साहेबांचे या तुम्ही पण या काय नारलांची जोरात जोरात ताई मारा जोरात बारकाच आहे ना कुठं लोकांना माहिती आहे जास्त इकडे त्यांना पण आवाज द्या महिलांना तिकडे त्यांना पुढे घे दुकानला एक साईडला उभं राहा या बाजूला तुम्ही पाठी या तुम्ही पाठी या माता की जय भारतीय जनता पार्टीचा विजय असो. तर गाईत आपला भूमिपूजन साहेबांच्या हातून झाला आणि आम्ही मस्त आता इथं जेवायला आलोय. बस मी तर जेवणार बाबा. तुम्हाला माहिती आहे 5 भाकरी कशी 3 ठिकाणी येतो ना कुठं भूमिपूजन करायसाठी. गाई तर बघा जेवासाठी किती मेहनत करतोय. बालद्या पण लागतील काय बघला इथे आल्या आल्या लगे काम लावला. बालद्या आणायला पाठवतो घरी. उन्हाने लय मेहनत घेतली. तसा वारा लागला ना लास्टपर्यंत थांबायला लागलो तुला. पहिले स्टार्टिंग करून द्यायचं काम आहे नंतर जेवण केलं आपण जेवण घरी जायचं. आता एमआयडीसी आपण कामाला लागू उच्या मारायला. ते बघा आपला छोटू पण आलाय. मग तू जेवून जा. दे 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 बाबा मला द्या का संपलं. आलो आलो पेढा खाते गाईच पेढा खायला परत इच्छा लागतच आम्हाला घे का चला. कोण बघा सध्याच्या कसाच घसरून पडलाय. मामा शेठ मामा शेठ हे मामा शेठ काय खात काय खात काजू होता म्हणून घसरले. भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब यांचं माहिती उद्गारच्या आणि पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करा. सन्माननीय विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचा यथोचित सन्मान इथे कानपुली गाव भारतीय वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन कानपुली गाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे यथोचित स्वागत केलं जाणार आहे.
प्रभु, हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या विद्यमान सदस्य देऊन कानपुली गाव ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पार्टीचे माजी सदस्य राम पाटील यांच्या सुभाष तालुके साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. यानंतर लक्ष्मण मते लक्ष्मण मायेची उद्गार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे करावं. धर्मप्पा पावशे आपल्या भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यक्रम असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण त्यांना नेहमी सक्रिय रूपाने पाहत असतो. यानंतर हनुमान सालुंके यांच्या शुभास्ते खेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमानचा ग्रामपंचायत खेरणे यांचा यथोचित स्वागत इथे हनुमान सालुंके यांच्या शुभास्ते केले जात आहे. तर यानंतर दादा आत्माराम पाटील खऱ्यासाठी यांचं स्वागत केलं जात आहे. यानंतर केशव खानावकर चल कोट शपथ तरी तिथे लागलेला इथं कारला आला गे तोंडाला दाणे लागत. हॅलो काय पाहिजे काहीच बघा एक भाकरी इथलं तरी पण दुसरी भाकर पाहिजे. माणूस काला दोन भाकरी पाहिजे बोलतो. कार भाकर कार मी आली असं फिरती बाय हे बघा दोन भाकरी कोणला भाकर हे बघ एक तिकडे कर एक तिकडे कर. मस्त काम लावलास. तर तुम्ही बघू शकता आपले पोराई कसे मस्त झोर घेतले. रोशन किती भाकरी आल्या? पहिली भाकरी एकच तुकडा तुम्ही एक घेतली माझी वरची एक घेतली. तुम्ही आला भाकरी किती दिल्या? 3 भाकरी दिल्या. आई शपथ म्हणजे 4 भाकरी घाल्या. कर ना काम रोशन एवढा हात करता अजून भाकरी पाहिजे. भात घेतलं तरी भाकर झाली होती ना. पेशवाई जाऊन बनवली आणि एक नंबर झाले टाईट झाले. हौशी आवाज दिला तुला. ती डाल कुठली होती? डाल कुठली? मटण 2 दिवस पुढे लागत जाम मटण जाम आहे. काहीच तर आम्ही संध्याकाळचे पण येऊन जेवणार आहोत. आता मॅच ना चाललो तर गाईच आता मस्त आपण जेवलो आणि चाललो आता मॅच बघायला. एक इनिंग झाले. त्यांचे रन किती झाले? 32 रन झालं. 33 रन पाहिजेत आपल्याला. तर चला डायरेक्ट भेटू आता आपण मैदानात क्रिकेटची मॅच बघायला. 14 के ऊपर जीतने के लिए भी इसकी आवश्यकता. बैटर स्विप किया बेहतरीन शॉट. गेंद जाएगी बैकवर्ड स्क्वायर लेग में सीधे सीमा रेखा के बाद 4 रन. मगर यहाँ 2 टीमें मलंगड़ की पहुंची सुपर 4 में मनोज भाई क्योंकि साथ साथ चिंचोली एक भी बाकी 2 टीमें इस बार लॉक किया गेंद को सीधे सीमा रेखा. बेहतरीन ओवर फेंका. इस बार बढ़िया शॉट बल्ले के बीचों बीच और गेंद जाएगी सीधे स्क्वायर लेग के ऊपर से सीमा रेखा बाहर. आदेश मते के बल्ले से शानदार छक्का. कुठं चाले कुठं जावाला? अरे काही सोडू नका तुम्ही. अरे ऊन घाला पोरा फिरा जेवण चालले बघ जावाला. तर इथं वांग्याला मॅच आहे. तिथं सगळ्यांना जेवण ठेवलंय. रिस्टार भेटलाय. कृपाल दादा बोल ना आपल्या आयोजकाबद्दल काय बोलशील? कसं आहे आयोजनाचा डीबी मात्रेचा चांगलाच आयोजन आहे. जेवणाची मस्त उत्तम सोय केलेली आहे. मॅच पण चांगली झाली. 3 ओव्हर मध्येच त्याही मॅच जिंकली आपल्या कानपोली गावातील. नाईटला कुठे राऊंड आहे तो? तलगरला. त्याच्याबद्दल काय आपल्या पोरांना कसं शुभेच्छा वगैरे द्याल का नाईट साठी? पण वेळेत वेळ काढायला लागेल. मला नाईट शिप आहे त्याच्यामुळे मला काय जमणार नाही. दादा तुम्ही नाईटला जा. जा नाईटला जा. भाईंनी गोटाला गेला चांगला. याला काला गट्टा चांगला आणि गोला बनवला. अरे ऐसा कैसा भूल गया का? ऐसा कैसा भूल गया? कान में थोड़ा सा ये साफ करके आने का ना. ए तुषार पिते काय? पैसे दे. अरे त्या भाईला आवाज नाही. त्याला काला गट्टा चांगला त्याने बोलला बनवला. ए चालले कुठं? खरा डीव्ही व्हायचा पुरेपूर फायदा केला रे जावाचा.
आई शपथ आम्ही नाही असले काय जेवणार ना तू मोबाईल घेऊन बघतो दम येतं हे ना जेवाचा भाई सगळ्यांना ठेवले सगळ्यांना जेवासाठी ठेवले त्यांना लाजाचं काय लाजाचं ना अजिबात लाजाचं ना आम्ही पण येतो चल जेवायला आम्ही जेवायला येतो चल भाई असं आयोजन कोण ठेवू ना जेवायला सगळ्यांना जेवायला आहे अजून एक गोल्डन गँग यायची एक आला गोल्डन गँग 1 तोल्याची चेन आहे मी गोल्डन मॅन सर दुसऱ्या दिवशी सोना करायला गाठ ठेवलं काय सर कपाळाचा डोंगरात गाठ बलिंग हो पुन्हा एकदा चॉप केले या ठिकाणी चेंडू जाईल दीपेश भाऊ पॉइंटला पुन्हा एकदा रनिंग मध्ये विकेट 2 धावा मिळतील यस वर्तन करूया या ऐकूया रोशनजी पाटील शिरवली तो चलिए मुकाबले की तरफ चलते जीत के लिए लक्ष्य रखा यहाँ पर कानपुली कीर्ति 11 बजरंग मात्रे की टीम है और लक्ष्य होगा इस टीम वाली टीमला कानपुली संघ विरोधात भन्नाट वेगे परंतु इथे रोखणं कठीण झालंय जित्याला 4 रन्स 1+4 5 रन्स अशा पण अशा बालगो लक्ष देऊया मॅच कडे प्रहार केलाय फ्लॅटेक हा फटका राहिलाय लॉंग ऑन कडे टाकण्याचा प्रयत्न राहिला परंतु दुसरी चापेलना 2 धावा चपलाईने प्राप्त होत आहेत फिल्डिंगच्या माध्यमातून व्हॉट अ शॉट ऑफ द डे शॉट ऑफ द फाइनल खूबसूरत 4 रनों के लिए बहुत बढ़िया सामने खेला है पीछे फील्डर है लेकिन दूर और निकल गई 4 रनों के लिए छोटा टार्गेट एक दिलदार व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून कीर्ती 11 आई गावठी 11 कानपुली संघाला शुभेच्छा त्यानंतर अक्षय असतील रोशन असतील दक्ष 11चे असेल त्यांच्या माध्यमातून शुभेच्छांचा इथे वर्षा पाहायला तर काही आपल्या 2 मॅच विनिंग झाल्या आणि आम्हाला जायचं आता पनवेलला रोशन भाईला काम आहे तर आम्ही निघालोय पनवेलला जायला तर चला भेटू आता घरी जाऊनच तर गाईज आता वाजले 4:30 आणि बच्चूचं ट्युशन सुटायचा वेळ झाला चला अगोदर त्याला घेऊन येतो मी काय भाऊस काय एवढा वेळ मावशी ट्युशनला अभ्यास केला का तुम्ही केला सगळा अभ्यास केला कंप्लीट नाही होत होता ट्युशनला कंप्लीट होत होता घरी कंटाळा येतो लिहायला तुला अरे वा मग आता ट्युशनला जायचं काय हा अभ्यास करायला तुला मजा येते ना ट्युशनला हा जायचं ट्युशनला अभ्यास करायला काय रे मी काय सांगतो ट्युशनला जायचा अभ्यास करायला हा गाव आता रात्री करू हा आता खेळ मस्त ओके बघ तुझ्या फ्रेंड बघ चालल्या गेल्या फ्रेंड तुझ्या केल्या मग कोणाच्या आहेत हा लोकांच्या कशा लोकांच्या वेडा मग आता काय खेळशील तू सायकल चालवशील अरे वा मस्त चल आता मस्त सायकल चालव चला चला तर काही जर आपला बच्चू सायकल चालवणार आहे ना चढव 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 नाही चढत ढस थांब हा जा बाय 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 ये युटर्न मार मार युटर्न मार 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 अरे वा येतं तुला येतं आगाव मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि भेटू आपण पुन्हा नवीन अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय